लाईटीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न होता. तर मी इथल्या सर्वांना महिलांना घेऊन पालिकेवरती आमच्या काँग्रेस पक्षाच्या थ्रू भव्य हंडा मोर्चा कमीत कमी 4,000 ते 5,000 महिला तिथं पूर्ण शहरातून तिथं आम्ही गोळा केल्या होत्या. तर अक्षरशः आम्हाला वाईट वाटतं, की तरी लोकं मतं मागायला कशी जातात, की त्यांना कसं वाईट वाटत नाही, की आपण एवढं प्रभाग लोकांचा बदतर करून टाकलं. की आता लोकांनी ठरवलंय जनशक्ती विरुद्ध धनशक्ती. ही लोकांनी खरंच यावेळेस परिवर्तन हे 100% घडणार आहे. हे मी नाही बोलणार, हे तुम्हाला 16 तारखेला नक्की तुम्हाला कळेल. नमस्कार, मी अक्षय भारती, निर्भय पत्रकार न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मी आता आहे प्रभाग क्रमांक 1 मध्ये. आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे उमेदवार. सर्वात आधी त्यांचं नाव आणि त्यांचा परिसर जाणून घेऊया. नमस्कार, मी आकाश विठ्ठल शिंदे. मी मोरे वस्ती, चिखली, मेत्रे वस्ती, तामाणे वस्ती आणि पाटील नगर या भागातून मी प्रभाग क्रमांक 1 ड यामधून उमेदवारी लढणार आहे. मी आता गेल्या 10 वर्षापासून ह्या प्रभागामध्ये रोडची समस्या असतील, टॉवर लाईनचं रोड मी पाठपुरावा करून पालिकेकडून करून घेतला, डांबरीकरण. परत लाल डीपीचे जे बरेच डीपीचे बॉक्स होते, ओपन होते, त्यामुळं छोट्या मुलांना किंवा मोठ्यांना त्याचा धोका होता. तर मी MSCBला पत्र देऊन त्यांचा पाठपुरावा करून ते डीपीचे बॉक्स बदलून घेतले किंवा त्यांना डागडुजी करून त्यांचे ते लाल पेंट वगैरे किंवा वेल्डिंग करून त्यांना त्या लोकांकडून करून घेतले कामं. वेळोवेळी पाठपुरावा केलाय तुम्ही? हो, बरेच ठिकाणी. परत अजून बरेच लाईटीचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न होता. तर मी इथल्या सर्वांना महिलांना घेऊन पालिकेवरती आमच्या काँग्रेस पक्षाच्या थ्रू भव्य हंडा मोर्चा कमीत कमी 4,000 ते 5,000 महिला तिथं पूर्ण शहरातून तिथं आम्ही गोळा केल्या होत्या. आणि आयुक्तांना सुद्धा आम्ही खाली बोलून आमच्या समस्या आम्ही जाणून घेतल्या होत्या. तर आपलं विजन काय असणार आहे? माझं विजन हेच आहे, की जेवढे आरक्षित जागा आहेत तेवढे आरक्षित जागा एक्वायर करून त्यांचे जे काही आरक्षण सोडत आहेत त्याच्यात ते काम झालं पाहिजे. आणि मी एक खेळाडू आहे, इथं खेळाडूंसाठी गार्डन किंवा आपलं जे मैदान नाही किंवा जे बाहेरून आलेले जे लोक आहेत त्यांना स्पर्धा परीक्षेसाठी रनिंगला ग्राउंड नाहीये. बाहेरच्या वार्डमध्ये जाऊन त्यांना रनिंग किंवा प्रभागात जाऊन त्यांना रनिंग वगैरे करता येईल. हो, की काय कुठला असू दे, स्पोर्ट्स असो किंवा काही समज, त्यांनी दुसऱ्याच्या वार्डमध्ये कवर जायचं. आमचे वार्ड एवढं मोठं असून तर 60 ते 70,000 प्रभाग आज मतदान एवढे लोक झालेत. तर त्यांनी स्वतःचा प्रभाग सोडून दुसऱ्याच्या प्रभागात जाण्याचं कितपत योग्य आहे? तुम्हाला कसं वाटतं? तुम्ही बरोबर आहे. प्रभागात दुसऱ्याच्या प्रभागात जायचं, आपल्या प्रभागात पण काहीतरी असायला पाहिजे. बरोबर. आणि मागच्या 10 ते 15 वर्षापासून ह्या प्रभागात काही समस्या न झाल्यामुळे लोक तरसलेले आहेत आणि यांना बाकीच्यांना असं वाटतंय, की आम्ही पैसे देऊन मतं घेऊन पण ह्या वेळेस लोक परिवर्तन करणार आहेत. 100% लोकांच्या मनात आग आहे, की आम्हाला सुविधा पाहिजे आम्हाला, कारण की आम्ही टॅक्स भरतो. त्या टॅक्सचा आम्हाला काही ना काही आम्हाला त्याचं मोबदला भेटलाच पाहिजे. आणि आमचं मोरे वस्ती ही सुंदर आणि स्वच्छ आणि एकदम प्रगतशील स्मार्ट सिटी झाली पाहिजे. हे आमचं ध्येय आणि आम्ही ते करून दाखवणार आहे. आता प्रभागात काय परिस्थिती आहे? आता सध्या तर तुम्ही आता येत असताना तुम्ही माझ्याकडे येत होते तर तुम्ही बघितलं असेल किती खड्डे रोड आहेत. एवढं म्हणजे अक्षरशः गाडी चालवायची म्हणलं तरी एक प्रकारे ते खतरो की खिलाडी, आपण मोरे वस्ती नाव काढून खतरो की खिलाडी असं नाव दिलं पाहिजे. मला तुम्ही तर आज येत होता, तुम्ही बघितलं रोडची काय दुरावस्था आहे. बरोबर, खड्डे होते. हो, तर असं तुम्ही तरी आज आलात. आम्हाला तर रोज ह्या समस्यांना सामोरे जायचं. मी असेल किंवा आमचे सर्व जनता असेल, तुम्ही बघताय की हे मोरे वस्ती नाव नसून खतरो का खिलाडी आपलं नाव टाकलं पाहिजे. कारण की प्रत्येक जण पूर्ण म्हणजे स्टंटमॅन सारखंच काम झालेलं आहे. इथं पूर्ण रोडवर चालायचं का गाडी आपली बॅलन्स करायची का दुर्घटनेला समोर जायचं, हे पूर्ण नागरिकांचं अवघड करून ठेवलेलं आहे. तर अक्षरशः आम्हाला वाईट वाटतं, की तरी लोक मतं मागायला कशी जातात, की त्यांना कसं वाईट वाटत नाही, की आपण एवढं प्रभाग लोकांचा बदतर करून टाकलाय. तरी लोकांच्या समोर जातात, आम्हाला मत द्या, आम्हाला हे करा. काय जण भावनिक खून म्हणतात आम्हाला मतदान. अरे मतदान देऊ तुम्हाला, पण कुठल्या बेसवर दिलं पाहिजे हे जनतेने पण पुढे येऊन विचारलं पाहिजे. पण जनता काय आहे, जनता घाबरती, काय झालं त्यांना माहिती. पण तुम्हाला सांगतो, ह्या
तारखेला तुम्ही बघा निकाल काय असेल आणि कुठल्या बाजूने लागेल हे तुम्ही स्वतः तुम्ही मला भेटून बोलता की खरंच तुम्ही सांगत होते. निकाल तुमचा पैशाला द्यायचा आहे का कामाला द्यायचा आहे? हा की आता लोकांनी ठरवलंय जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असं त्यांनी प्रत्येक नारा आम्ही आम्ही प्रचार चालू केलेला आहे आम्ही, कारण की आम्ही पण सामान्य घरातून आलेलो आहेत. आम्हाला कळते, आम्हाला जाणीव आहे की प्रत्येकाला काय गोष्टी सामोरं करावं लागते, काय गोष्टी लोकांचे सगळे आम्ही जवळून बघितलेले, त्याच्यामुळे आम्हाला तळतळ वाटते की लोकांनी खरंच यावेळेस परिवर्तन हे 100% घडणार आहे. हे मी नाही बोलणार, हे तुम्हाला 16 तारखेला नक्की तुम्हाला कळेल आणि तुम्ही मला भेटायला येताल ही मी तुम्हाला गॅरंटी देतो.